अरे रविराज साबळे, पाय रे माय वावर, पाय कसा आहे वावरातली तूर, पाय मस्त पिऊ पिऊ दम झालेले का आता, मस्त पाय. आहा आहा काय फुलं आहे रे तुरीले. लावा रे नजर, माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नजर लावा तुरीले आपल्या, कारण तुमच्या नजर लावली ना तर पीक तरी चांगलं होईल. तसंही शेतकऱ्याचं वाटोळच होऊन राहिलं. पाले पाय रे बा रविराज साबळे, माई तूर पाय, पाय रे पाहिली काय, पाहिली ना. बच्चू भाऊ कडूंचं अस्तित्व खतम करण्याची कोशिश चालू आहे. वारे दुनिया, वारे लोकन, वारे शेतकरी, वा मानलं तुम्हाला. बच्चू भाऊ कडूचं अस्तित्व खतम करा. त्याच्या जाहिरात बघा, त्याची जाहिरात व्हिडिओवर दाखवते, न्यूजवर दाखवते. त्याचं काम कार्य व्हिडिओ दाखवते, सोशल मीडियावर दाखवते, न्यूजवाले दाखवते, एकाची बेकी करून दाखवते. अरे वा, चांगला आहे चांगला आहे, दाखवा दाखवा, म्हणजे त्या माणसाला मुळातच खतम करून टाका. म्हणजे तो आमदारकीच्या पदाला उभा राहील तर निवडून आला नाही पाहिजे. कोणतं आंदोलन करत असन तर त्या आंदोलन शेतकरी आले नाही पाहिजे. शेतकऱ्याच्या मनात बच्चू भाऊ कडूंबद्दल घृणा पैदा झाली पाहिजे. अरे करा रे करा रे देवा, वारे तुझा न्याय. कसे रे लोक, एका रविराज साबळे हा शेतकऱ्याला भडकून बच्चू कडूंच्या विरोधात शेतकऱ्यांना भडकून राजकारणातले लोक लोणी खाऊन राहिले आपल्या शेतकऱ्याचा तमाशा पाहून. तो तिकून बोलतो, कराळे तिकून बोलतो, मी इकून बोलतो आणि रविराज साबळे तिकून बोलतो. शेतकरी एकामेकाशी भांडून राहिलो, तमाशा करून राहिलो, सोशल मीडियावर नुसता तमाशा होऊन राहिला आणि राजकारणातले लोक त्याच्यावर चपाती पोळी शेकून राहिले. वारे गौसाळा वो, वारे भामटाय वो, वारे अकला आहे बे आपल्याला का बस. आपण एकजूट व्हायचा प्रयत्न झालेला आहे आपला, आपण एकजूट झालेला आहे. आता आपण एकजूट नाही, आता आपल्याला खतम करण्याचा प्रयत्न चालू आहे रे बाप्पा. वारे शेतकऱ्यांनो, वा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो, वा मानलं मी तुम्हाला. अरे आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न चालू आहे रविराज साबळे, आपल्याला रविराज साबळे भडकवण्याचा प्रयत्न चालू आहे. गौसाळ्या ऐकून घे माया, मी काय म्हणतो ते. कारण तूही शेतकरी आहे, मी शेतकरी आहे, देवेंद्र फडणवीस कायले शेतकरी आहे, बच्चू कडू शेतकरी आहे, कराळे मास्तर शेतकरी आहे. आपण एकामेकाला ट्रोल करू 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 आपण नेत्यांचा फायदा करून राहिलो. कारण पहिले आपण शेतकरी एकत्र नव्हतो, जाती आणि धर्माने झेंड्याने भांडत होतो आणि काही कारणास्तव शेतकरी एक आज झाला, एक मूठ झाली. आता त्या एका मुठीला असं करण्याचं काम राजकारणातले लोक करत आहे आणि तुला भडकून देत आहे आणि तू भडकून राहिला. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला भडकून देऊन राहिला, बच्चू भाऊले भडकून देऊन राहिला, सगळ्याला भडकून देऊन राहिला. म्हणजे बच्चू कडूंच्या विरोधात तू राहिला पाहिजे, तू बोलून राहिला आणि तुला तिकून पैसे भेटले असेल इकून तिकून, नाही तू तो असा बोलत नसेल. तुला कोण्या मंत्रासंत्राने पैसे दिले, तुला पैसे दिले आणि म्हटलं असन कर बा बच्चू कडूंचं नामो निशाण मिटून टाक, कारण तू व्हायरल आहे, लोक तुझ्या मनानं ऐकते. त्या कारणामुळं तू काय एक काम कर, आता बच्चू कडूनं आंदोलन केलं शेतकरी माफीसाठी. आम्ही तारीख दिली 30 जून 2026ची. तू असं दाखव की 30 जून तारीख हे कर्जमाफीची नाही आहे, चॉकलेट दिलं, अमकं दिलं, टमकं दिलं, पैसे काढले, अशा पद्धतीनं तू बोल. त्या कारणामुळे रविराज साबळे तू बोलून राहिला, टोल करून राहिला, सगळं करून राहिला. अबे लेका, याची विचार केला काय? तू मुळात शेतकरी आहे आणि शेतकऱ्याच्या भावना अशा नसायला पाहिजे, हे माझे मत आहे. शेतकरी विकला गेला नाही पाहिजे, हे माझे मत आहे. पण तू विकल्यात चालला नासुकल्या पैशासाठी
अरे बापा, तुला असं वाटत असन का पैशासाठी, अरे मेहनत कर, मेहनतीचं फळ मिळणारच आज न उद्या. पण तू शेतकरी नेत्याले, शेतकरी लेकरायले, शेतकरी पोशिंदा आहे आपला, हा पोशिंद्याले तू पालनहारले तो असा वाईट बोलत असशील. शेतकरी आता एकटा झालेला आहे, एका मुठीत झालेला आहे. आता त्याला तू दगावू नको, असा करू नको, असा आहे तसा करू नको. कारण भरपूर शेतकऱ्याच्या मनात डाऊट झालेले आहे तुझ्यामुळं. घायल गोण्या, भरपूर शेतकऱ्याच्या मनात डाऊट झालेले आहे का खरीच काय बच्चू भाऊ कडून हे केलं काय, खरीच पैसे घेतले असन काय, खोके घेतले असन काय. अरे मला एक सांग, बच्चू कडूच्या अंगावर कर्ज आहे का रे वावराचं? कश बच्चू कडूले मालाले भाव पाहिजे, त्याच्या सोयाबीनले, तुरीले, हरभऱ्याले पाहिजे काय? का बच्चू कडू स्वतःसाठी गेला होता काय त्या नागपुरात मोर्चा काढाले, आंदोलन कराले? तू विचार केला का या गोष्टीचा? नाही केला लेका. शेतकऱ्याची जात नसतो, धर्म नसतो, काही नसतो. पण बच्चू भाऊ कडू नये असं केलं का नाही, या शेतकऱ्याला कोणी वाली नाही, शेतकरी पुत्रालाच जाण आली, शेतकरीच्या पुत्रालाच त्याच्या काळजात धडकलं का नाही, माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी बाप हा तळमळून राहिला, फाशी घेऊन राहिला, आत्महत्या करून राहिला. याची आत्महत्या कोणातरी वाचवा लागत, फाशीची दोरी सोडा लागत. त्या कारणामुळे बच्चू भाऊ कडू हे रस्त्यावर उतरले, त्यांनी आंदोलन केलं, उपोषण केलं, पायी चालले. हे कोणासाठी चालले? शॉक आहे काय द्यायले? नाही रे दादा. मला एक सांग, आपण ट्रोल करून राहिलो, समजा एक काम कर, बच्चू भाऊ कडून वाईट केलं, मला काही त्यांच्या पर्सनल गोष्टीमध्ये पडायचं नाही आहे. पण माझं एक म्हणणं आहे की आपण बच्चू भाऊचं अस्तित्व खतम करायला निघालो, त्यांना ट्रोल करायला निघालो, म्हणजे त्यांच्या जनतेच्या मनातून त्यांचा जो आदर भाव आहे हा खतम करायला निघालो. कारण बच्चू कडूचं नेटवर्क असं आहे का त्यांचा पक्ष हा घराघरात पोहोचलेला आहे, बच्चू कडूंचा चेहरा हा घरात पोहोचलेला आहे. 5 वर्षापासून तर 70 वर्षापर्यंत वयोगटातल्या माणसं या बाया त्यांना ओळखते बच्चू भाऊंना. त्या कारणामुळं राजकारणातले काही लोक शेतकऱ्याच्या पोराला घेऊन त्यांना पैसे देऊन भडकवण्याचं काम करते आणि म्हणते की ह्या बच्चू कडूचं नेटवर्क भरपूर वाढलेला आहे, समोर चालून तकलीफ देईन. ह्या कारणामुळं की याचं नेटवर्क आपल्याला खतम करायचं आहे, याच्या जनतेमध्ये निगेटिव्ह प्रभाव पडला पाहिजे. ह्या कारणामुळं शेतकऱ्याचे लेकरायला पैसे देऊन आणि सोशल मीडियावर अफवा फैलून आणि लोकांपर्यंत बच्चू भाऊच्या वाईट कीर्ती हे गेली पाहिजे. ह्या कारणामुळं रविराज साबळे असं बोलून राहिले, ट्रोल करून राहिले. भरपूर असे लोक आहे मराठवाड्यातले ट्रोल करून राहिले. माझं म्हणणं एकच आहे दादा, अरे आपण ट्रोल कोणाला करून राहिलो? शेतकरी नेत्याला करून राहिलो. समजा एक काम कर, नाही जाऊ दे, विसरून जा बच्चू भाऊ कडूंना, बाजूला ठेवतो मी बच्चू भाऊ कडूला. आता मला सांग, शेतकरी आत्महत्या करून राहिला, फाशी घेऊन राहिला, मालाले भावासाठी लढून राहिला, आणि कोणता नेता, कोणता पंतप्रधान म्हणा, कोणता मुख्यमंत्री जाऊन येत नाही, फक्त आश्वासन देतो. तो मलाही सांग, मोर्चा काढण्यासाठी, आंदोलन करण्यासाठी ते नेता तर लागलाच आहे, मग कोण येणार धावून? आधीच आपल्या शेतकऱ्याला वाळीत टाकलेलं आहे, आधीच आपला शेतकरी मरून राहिला, दररोज मरतो, दररोज आत्महत्या करतो. आधीच आपला शेतकरी हा जगू शकून नाही राहिला. आधीच शेतकरी आपला हा मालाला भाव नाही आहे आणि मार्केटच्या भावानं दंग झालेला आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक आहे आणि याचा तोडगा काढण्यासाठी कोणता नेता धावून येणार काय? नाही येणार दादा. कारण शेतकऱ्याचं कोणीच नाही आहे. शेतकऱ्याचं कोणतं सरकार नसते, कोणता मंत्री नसते, कोणता प्रधानमंत्री नसते, कोणता काहीच नसते शेतकऱ्यासाठी. शेतकरी फक्त एकच आहे, मत मारण्यासाठी, दुसरं काहीच नाही. निवडून आणण्यासाठी फक्त शेतकऱ्याचा वापर केला जाते. निवडून आले, खुर्ची पक्की झाली आणि बस झालं मग. कारण शेतकऱ्याच्या काळजाशी, भावनेशी खेळणारा हे राजकारण असते दादा, आणि हे मंत्री संत्री लोक असतात. त्या कारणामुळं आपण अशा गोष्टी बोलू नये. कारण शेतकऱ्याच्या मागं कोणी नाही बरं, तर एखादा कोणी धावून आला
तर त्याला आपण सपोर्ट करायला पाहिजे. तर त्याला आपण चुतिया बनून राहिलो, त्या माणसाला शिव्या देऊन राहिलो, त्या माणसाला वाईट सुलट बोलून राहिलो, त्या माणसाला काहीही बोलून राहिलो, मनात येते बकून राहिलो, कमेंट करून राहिलो, एकच नाही कमेंट करून राहिलो, असे 10-15 लोक सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी पैसा भेटलेला आहे त्यांना अंदरून. तर ते लोक काय करून राहिले की बच्चू भाऊला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे, ट्रोल करण्याचा प्रयत्न चालू आहे. तर माय म्हणणं काय, असा व्यर्थ वाया न जाता हा फालतू शब्द आहे रे हे वापरून राहिले तुम्ही, ट्रोल करून राहिले बाबू बच्चू भाऊला, तुम्ही त्यांचं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न चालू आहे. अरे तुम्ही माय म्हणणं कसं, तुम्ही अस्तित्व मिटून काय करणार? कारण बच्चू कडू हा घराघरात पोहोचलेला आहे. याचं नेटवर्क मिटवण्याचा प्रयत्न कोणीच करू शकणार नाही, कोणाचा मायचा लाल करू शकत नाही. दादा आपण शेतकरी पोरगा आहे, शेतकरी पुत्र आहे, याची जाण राखून तुम्ही असे ट्रोल बंद करायला पाहिजे हे माय मत आहे. कारण आपण शेतकऱ्याचेच कपडे काढून राहिलो, शेतकरी शेतकऱ्याचेच कपडे काढून राहिला, शेतकरी शेतकऱ्यालाच नंग करून राहिला, आणि मंत्री संत्री लोक तमाशे पाहून राहिले की बरं नंगा करून राहिला येले, कारण समोर चालून का हा आपल्या नादी लागणार नाही. कारण बच्चू कडू हा एक असा एक ढाल आहे शेतकऱ्याची की शेतकऱ्याचा मालाला भाव, कर्जमाफी तोच करू शकतो. आणि राहिला 30 जून 2026चा प्रश्न, तर अजित पवार म्हटलं आहे का 30 जूनच्या आताच आम्ही कर्जमाफी करणार असे त्यांनी म्हटलं आहे. करो या ना करो मला काहीच घेणं नाही, मला पाहिजे मालाले भाव. समजलं काय? मला मालाला भाव पाहिजे, तुम्हाला कर्जमाफी पाहिजे, मला मालाला भाव पाहिजे. त्या कारणामुळे मी तुम्हाला एकच सांगतो दादा, कारण आपण शेतकरी न भांडल्यास बरं आहे. आपण शेतकरी भांडून राहिलो आणि राजकारणातले लोक त्याची लोणी खाऊन राहिले, तिच्या पोळ्या शेकून राहिले, चपाती शेकून राहिले. मग विचार करा तुम्ही, आपण शेतकऱ्याला आपल्याला भडकवत आहे, आपल्याला एकमेकाला ट्रोल करायचा नाही आहे. म्हणून म्हणत आहे मी रविराज साबळे की बाबू ट्रोल करून काही होत नाही. त्या किती पैसे घेतले व्हायरल होण्यासाठी, या प्रसिद्धी पाहण्यासाठी तू करत असन तर कर प्रसिद्धी पाहण्यासाठी, पण असे वाईट सुलट व्हिडिओ बनवू नकोस. कारण जनतेच्या मनात आधीच घृणा पैदा झालेली आहे, दुःख पैदा झालेलं आहे. आणि बच्चू भाऊच्या विरोधात भरपूर लोक चाललेले आहे आता. कारण माझं म्हणणं आहे का विरोधात जाऊ नका, अगोदर नेता कळला पाहिजे तुम्हाला. कारण तुम्ही त्या माणसाला पिळून खाऊन राहिले, पिळून राहून राहिले. कारण तुम्ही बोलू त्या माणसाचं अस्तित्व खतम करून राहिले. पण मी म्हणतो अस्तित्व खतम होणार नाही, कारण सव्वा शेर आहे हा जंगलवासी या शेतकऱ्याचा पोरगा आहे. आणि आपण शेतकरी त्या माणसाला झुकू देणार नाही. बरोबर नाही काय? सपोर्ट करणार ना बच्चू भाऊ कडून ना, तर नक्की कमेंट करून सांगा मला. कारण शेतकरी नेता, शेतकरी पुत्र, जंगलवासी, रानटी हा आपला बच्चू भाऊ कडू आहे. कारण शेतकऱ्याचा नेता, शेतकऱ्याचा पोशिंदा, पालनहार बच्चू भाऊ कडू आहे. म्हणून म्हणत आहे दादा, कारण आधी शेतकऱ्याचं वाटोळं होऊन राहिलं, शेतकऱ्याच्या वाली कोणी नाही आहे. एखादा आला तर तिला सपोर्ट करू ना आपण, बरोबर नाही का? त्या माणसाला सपोर्ट करू आपण. एकामेकाला ट्रोल करून काही चालत नाही.